आणि सध्या राज्यात थंडीचं प्रमाण वाढू लागलंय। कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे पुन्हा एकदा बाहेर येऊ लागलेत। धुळे शहरासह जिल्ह्यामध्येही थंडीचं प्रमाण वाढतंय। तसंच धुळ्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होतीये। धुळ्यातल्या थंडीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 10 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती आणि सध्या या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहेत। तर यासोबतच शहरामध्ये विविध नागरिक घराबाहेर पडत असताना धुळे शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत आणि सध्या त्या देखील मॉर्निंग वॉक करत या थंडीचा आनंद घेत आहेत। काय सांगाल, थंडीचा सकाळी सकाळी आनंद घेत आहेत? थंडी जरी असली तरी आपण जेव्हा वॉक करायला निघत असतो तर वॉकिंग करताना आपल्याला थंडी गायब झालेली असते आणि पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत। पण तुम्ही आज थंडीचा आनंद घेतायत, तुम्ही सकाळी किती वाजता घराबाहेर पडता? मी सकाळी 6 बाहेर निघते घराच्या आणि म्हणजे कधी प्रभागात जाते फिरायला, राऊंड मारायला। आज इकडे आली मी आणि मी नियमित 12 महिने फिरत असते। प्रभागात असेल किंवा इकडे मला आवड आहे ती फिरण्याची। आणि धुळे शहरातील तमाम जनतेला सांगेल की आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपलं पायी फिरणं, जे नियमित योगा असेल, पायी फिरणं असेल, आहार विहार या सगळ्या गोष्टींवर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। कारण किती माणसाजवळ संपत्ती असली परंतु आरोग्य संपत्ती नसली तर काहीच उपयोग नसतो। आपण बघितलं की स्वतः महापौर सध्या या मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहेत आणि वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर त्या सकाळीच घराबाहेर पडत आहेत। कधी प्रभागात जात आहेत तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। त्याच्यामुळे नागरिकांनी देखील या थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळी बाहेर पडलंच पाहिजे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।